अन्ना स्पेशल मिसल पूरी सब्जी, एक बार खाओगे तो बार बार आओगे। अन्ना स्पेशल मिसल पुरी, मिसल पाव, रसावडा पुरी, रसावडा पाव। तर मित्रांनो, आपण शिर्डीच्या आणखीन एक नवीन ठिकाणी पोहोचलो आहोत, जे शिर्डीचं सगळ्यात सुप्रसिद्ध आणि टॉप लेवलचं ठिकाण आहे, ज्याला अन्ना मिसळच्या नावाने ओळखलं जातं। आणि शिर्डीला अशी झणझणीत आणि मस्त अशी ही मिसळ खाऊ घालतात। चला बघूया ही अन्नाची झणझणीत मिसळ काय या शिर्डीकरांना अशी भुरळ घालते। आइए, इडली वड़ा डोसा पूरी सब्जी मिसल पाव, अन्ना स्पेशल पूरी भाजी मिसल। दादा नमस्ते। नमस्ते। दादा ही अन्नाची मिसळ असं कन्सेप्ट म्हणजे नाव वगैरे कसं सुचलो? नाव म्हणजे माझं नाव अरुण हजारे, हां, मला सगळे अण्णा म्हणतात। अच्छा। हां, 12 वर्षापूर्वी मी हातावर डबे घेऊन विकत होतो। 12 वर्षापूर्वी आपल्याला कस्टमर सांगितलं की अण्णा तुम्ही हॉटेल टाका। आज शिर्डीमध्ये उत्कृष्ट प्रकारचं आपलं हॉटेल चालतंय आणि माझं नाव हजारे असल्यामुळे मला सारं शिर्डी गाव अण्णा म्हणतात, म्हणून माझ्या मुलाने नाव हॉटेलचं अण्णा मिसळ ठेवलं। मिसळ सोबत काय काय ठेवतात दादा? मिसळ आहे, रस्सा वडा आहे, इडली आहे, सांबार, डोसा आहे, पुरी भाजी, उत्कृष्ट प्रकारची पुरी भाजी आहे, रस्सा वडा आहे, सोयाबीन राईस आहे, पोहे आहे। हां, आणि मी कस्टमरला सांगतो म्हणजे 50 रुपयाला 2 पाव पापड, दही, लोणचं, काकडी, कैरी 50 रुपयाला। माझ्या मते नगर जिल्ह्यात सुगट 50 रुपयाला मिसळ भेटणार नाही। हीच मिसळ 80-90 रुपयाला भेटते, ती फक्त आपण 50 रुपयाला देतो। कस्टमर जर एकदा आलं तर कस्टमर खुश होऊन जातं। कस्टमरला मी डायरेक्ट सांगतो, तुम्हाला जर नाश्ता आवडला नाही तर पैसे द्यायचे नाही, आवडले तर डबल द्यायचे। म्हणजे कस्टमर खूप खुश होऊन जातं माझ्याकडे। माझी 100% माझ्याकडे जवळजवळ लोकलच पब्लिक आहे। आणि अण्णा ही जी सुरुवात आहे सकाळची किती वाजता होते? सकाळी 7 वाजल्यापासून तर ते 3चा टायमिंग आहे, पण ते 7 वाजता कधी 3ला संपतं, कधी 2:30ला, कधी 2ला। आता परवा दिवशी 1:30 वाजता पूर्ण संपलं होतं असं। एवढा रश असतो? हो, असतो। शिर्डीत गर्दी असो अगर नसो, पण अन्नाकडे आहे। टेस्ट एकदम मस्त आहे। अच्छा, आपण कुठून आले मॅडम? पुण्यावरून। अरे पुण्यावरून तर 101 असं टॉप लेवलच्या मिसळ आहे पुण्यात, काय सांगणार मग या मिसळ? पुण्यापेक्षा पण टेस्ट भारी वाटली आम्हाला। अच्छा, पुण्यापेक्षा भारी काय वेगळं पण काय वाटलं? टेस्ट असं छान आहे, रस्सा पण खूप छान आहे, जास्त टेस्टी पण नाही, म्हणजे जास्त तिखट पण नाही आहे, मीडियम जसं पाहिजे तसं आहे। अन्ना स्पेशल मिसल पूरी सब्जी, इडली डोसा, रसा वड़ा, खाओगे तो जानोगे। आइए, अन्ना स्पेशल पूरी भाजी। आइए सर, नाश्ता बोलो। इडली डोसा, मेंदू वड़ा, सांबार वड़ा, पोहा राईस। हे काय रे दादा? हाँ अच्छा दादा, मटर पुरी हो दादा, हो हो चालू द्या। किती प्लेट आहे? 4-5 का? या। दादा काय सांगणार या मिसळबद्दल? पुरी भाजी। अच्छा, पुरी भाजी घेतली का? कुठून आलात आपण? पुण्यावरून। सगळे पुण्याचेच पाहुणे आहे का? पुण्यात भेटते का अशी पुरी भाजी? हां, नाही। रस्सा चांगला वाटला का? पुऱ्या पुरी पण रस्सा पण सगळं चांगलं वाटलं। खाओगे तो जानोगे। आइए। अण्णा एक प्लेटमध्ये किती पुऱ्या येतो? 5 पुरी येते। 5 पुऱ्या? 5 पुरी, पापड, लोणचं, लिंबू, कांदा, काकडी। याची प्राइस काय ठेवली अण्णा? पुरी 60 रुपये। 60 रुपये? हाँ। अच्छा, एकदम स्पेशल पूरी भाजी, स्पेशल मिसल। खाओगे तो जानोगे। आइए, स्पेशल पूरी भाजी, मिसल पाव, भजा पकोडी, भजे टाका अण्णा इकडं। भजे, हे स्पेशल भजे, बटाटा भजे, बटाटा पकोडी, बटाटा भजे, कांदा भजे, हे स्पेशल भजे पकोडी। खाओगे तो जानोगे। अन्ना स्पेशल पूरी भाजी, मिसल पाव, रस्सा वडा। मिसळ आणि वडे वगैरे भजे खायचे असेल तर पुढे यावं लागेल। हे तालीम खान बाबा, हां, पालखी रोड, हॉटेल जर काय ना साई पॅलेस हॉटेलच्या समोर।
एक वेळेस अवश्य भेट द्या. अन्ना स्पेशल मिसळ पुरी भाजी भज्जे पकोडे खाओगे तो जानोगे. अन्ना स्पेशल खाओगे तो जानोगे. अन्ना स्पेशल पुरी भाजी मिसळ पाव बटाटा भज्जे घेऊन जा. क्या बोलेगे इनके नाश्ते के बारे में? एकदम मस्त. हाँ. म्हणजे खूपच छान आहे आणि ही जी प्लेस आहे ती साई इन हॉटेलच्या समोरच आहे अन्ना मिसळ म्हणून. तर याच्यामध्ये तुम्हाला सांगते मी मिसळ पाव रस्सावडा हे सगळ्यात भारी आहे आणि यांच्याकडे स्पेशल म्हणजे पुरी भाजी मिसळ पाव आणि मिसळ पुरी हे स्पेशल आहे. आणि तुम्हाला मठ्ठा वगैरे काही असेल तर तेच आहे. तुम्ही कुठून आला मॅडम? आम्ही आलो पुण्यावरून. काय सांगणार पुण्याची आणि ह्या मिसळमध्ये काय डिफरंट? म्हणजे पुण्याची जी मिसळ पाव आहे तर त्याची चव मला इथं मिळालेली आहे. म्हणजे एकच नंबर. मी अशी अपेक्षाच करू शकत नव्हते की इथे एवढं छान मिळेल म्हणून. एकदा नक्की भेट द्या. कांदा, नंतर येणार दही, नंतर येणार मटकी, आपली सुकी मटकी येणार, नंतर येणार फरसाण, नंतर येणार एक स्वीट येणार, सोनपापडी येणार, आपले 2 पाव येणार, नंतर आपले लोणचं येणार. आंब्याचं लोणचं ना? आंब्याचं लोणचं एकदम. नंतर येणार काकडी. अच्छा, काकडी पण ठेवता? हो, सलाद. ओके. कैरी पण येणार त्याच्यात, का तर सीझन चालू आहे. अच्छा, आंब्याचा सीझन आहे म्हणून कैरी येणार. हे पापड एक. अच्छा, पापड पण येणार? पापड येणार. बघा अण्णांनी आत्ताच गरम गरम फ्राय केलेला पापड आला आहे. त्याच्यानंतर काय येणार दादा? मिसळ बनणार आपण आता. अच्छा, मिसळ भरायची. पोहे. ओके. आपलं फरसाण. ओके. त्याच्यावर आता रस्सा. रस्स्यामध्ये मटकी वगैरे असते तुमच्या? ते काय मटकी आली. त्याच्यावर आता तरी तुम्हाला लागली तरी देऊ, नाही लागली तरी पण नाही देणार. तिखट लागली तिखट, नाही लागली नाही तिखट. हे असं आलं. आता याच्यावर अजून एक आयटम येणार आपला छास. अच्छा, ही आली अन्नाची सोबत छास येणारच का? येणारच. ओके. याची काय प्राइस ठेवली दादा? 80 रुपये. 80 रुपये. याच्यासोबत पुऱ्या पण येणार, ती 90 रुपये. मिसळ पुरी. ओके. मिसळ पुरी पण घेऊ शकतो. प्युअर गावाची पुरी येणार, मैदा मिक्स नाही, ओरिजिनल गावाची पुरी येणार. अच्छा, टाका ना. टोकरी टाक. हा, येतं त्याच्या येणार 5 पुऱ्या. म्हणजे ज्यांना पुऱ्या पाहिजे, ज्यांना पाव पाहिजे. काहींना पाव चालत नाही. चपाती वगैरे असं काही प्रकार नाही ना? पाव आणि चपात नाही, पाव आणि पुरी. ओके. आता ही मिसळ पुरी आपली एक जेवण. ही मिसळ पुरी आली ना? ही मिसळ पुरी. ओके. याची काय प्राइस ठेवली? याची प्राइस 90 रुपये. अच्छा, याची 90. आणि पाव जर घेतले परत त्याच्यासोबत तर पाव पण 80 रुपये. अच्छा, 80 मध्ये 2च पाव येतात आणि 90 मध्ये 5 पुरी येतात. ओके. तुमचं एक छोटं मिनी जेवण लंच होऊन जातं. आज फर्स्ट टाइम म्हणजे शिर्डीमध्ये आलो आहे आणि तिथं आल्यानंतर मला भूक लागली होती तर मी अन्ना मिसळ इथे आलो. तर म्हणजे एकदम खूप भारी मिसळ लागली आहे. आम्ही फर्स्ट टाइम पुण्याला पण खाल्ली होती, त्याच्यानंतर इकडं आलो तर सेम टेस्ट लागली होती. इथं आल्यानंतर तुम्ही भरपूर म्हणजे चहा घेऊ शकता. स्पेशल चहा आहे इथं, कॉफी आहे, पाणी बॉटल तसं वगैरे म्हणजे नाश्त्यासाठी पण आहे. आणि स्पेशल पुरी भाजी आहे, मिसळ आहे. तुम्हाला मेनूसुद्धा दाखवू शकतो. मेनू पण बघा आपली मिसळ आणि पुरी भाजी दोन्ही पण आलेलं आहे. सोबत ताक पण आहे. मस्त असा हा चाट अण्णांनी सजून दिलेलं आहे बघा. तर बघा एवढा मोठा असा भरून यांनी आपल्याला ताक दिलेला आहे बघा, मठ्ठा. आणि तुम्ही बघू शकता गरम गरम पापड, 2 पाव आणि यांच्या ह्या पुऱ्या ॲक्च्युली 5 येतात. 3 त्यांनी आम्हाला दिले गरम गरम. नंतर म्हणे लागल्यावर अजून गरम देऊ. आणि सोबत त्यांची ही जी मिसळ वगैरे आहे ती अशी आहे बघा, एवढी भरून. सोबत दिलेली काकडी. आता सीझन आहे आंब्यांचा, तर याच्या कच्ची कैरी आंबा, त्याच्यानंतर आंब्याचं लोणचं, त्याच्यानंतर ही जी आहे बघा सोनपापडी, एक्स्ट्रा फरसाण, एक्स्ट्रा मटकी, त्याच्यानंतर दही वाटी आणि कांदा वाटी आणि असा हा मस्तपैकी पापड. तर चला याला टेस्ट करूया. बऱ्याच ठिकाणी मिसळ पाव तर खाल्लेलं आहे, पण पुरी मिसळ पण खाऊन बघूया आज. तर आपण ह्या मिसळला ट्राय करूया. आणि मिसळमध्ये जसं तुम्ही बघितलं फरसाण, मटकी वगैरे भरपूर काय आहे जे आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळीकडे मिसळमध्ये टाकलं जातं.
सेव वगैरे जाड मोठी पातळ. तर आपण याला टेस्ट करूया. मिसळमध्ये ना अण्णांचे जे स्पेशल मसाले आहे ते तर आहेच, पण एकदम झणझणीत असं करण्यासाठी ना याच्यामध्ये जी मिरचीचा जो प्रकार आहे ना तो वेगळाच आहे काय. कारण एकदम हार्ड अशी ही मिरची आणि त्या मिरचीपासून जी तरी बनते ना ती बनवलेली आहे आणि एकदम अशी जबरदस्त झणझणीत ही मिसळ आहे. आपण आता याला ना पुरीनी पण ट्राय करूया. ज्यांना तिखट नको आहे तर तसं त्यांना सांगावं लागेल का आम्हाला मिसळ तिखट नको आहे, कारण जी मिसळ आहे यांची एकदम झणझणीत आणि दमदार अशी मिसळ आहे. शिर्डीकर ह्या अण्णाच्या मिसळला आहे ना रोज सकाळी सकाळी येऊन भेट देतात आणि आपल्या दिवसाची सुरुवात त्यांच्या ह्या मिसळच्या नाश्त्यापासून करतात. आता पुरीसोबत आपण मिसळ खाऊया. खूप वेगळाच कॉम्बिनेशन आहे मिसळ आणि पुरी. म्हणजे एकदम पाव आणि मिसळ तर सगळीकडेच खाल्लं जातं, पण अण्णांनी इथं हा नवीन कन्सेप्ट टाकला बघा, मिसळसोबत पुरी. खूप वेगळं टेस्ट येत आहे. तर तुम्हाला मी बऱ्याच ठिकाणी मिसळ पाव दाखवले, मिसळ चपाती दाखवली, आणि आज खास पुरी आणि मिसळ याचा बेत आला आहे बघा आपल्याला दाखवायचा. चान्स भेटला आहे अण्णाच्या मिसळला शिर्डीला, आणि म्हणूनच लोक इथं आवर्जून मिसळ आणि पुरी खायला येतात. बघा असं रस्स्याची बकेट पण दिली जाते. तुम्हाला पाहिजे तेवढा रस्सा आहे ना तुम्ही नंतर याच्यात टाकू शकता. बघा ही अशी रस्स्याची बकेट, गरम गरम असा हा रस्सा बघा वाफ निघते. तुम्हाला पाहिजे तेवढं मनसोक्त असा रस्सा इथं टाकता येईल बघा. आणि कसं कोणाला मिसळ घट्ट पाहिजे होती, घट्ट हवी असते, कोणाला पातळ भाजी आवडते, त्या हिशोबाने तुम्ही पाहिजे त्या हिशोबात तुम्ही तरी पण घेऊ शकता आणि रस्सा पण घेऊ शकता. तर मंडळी ही अण्णाची झणझणीत मस्त अशी मिसळ आपण संपवूया आणि ह्या आपल्या ब्लॉगला, ह्या आपल्या शिर्डी सिरीजच्या फर्स्ट पार्टला इथंच थांबूया आणि भेटूया तुम्हाला महाराष्ट्राच्या आणखीन एक नवीन ठिकाणी, नवीन जागेवर. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. कोण कोण शिर्डीला येऊन या अण्णाच्या मिसळला व्हिजिट दिली आहे, कोणी ही मिसळ टाकली आहे ते पण कमेंट करून सांगा. आणि शिर्डीमध्ये अजून आमच्याकडून काय राहिलं का ते पण आम्हाला कमेंटद्वारे सुचवा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आपल्या कुटुंब परिवारांपर्यंत, मित्रांपर्यंत पोहोचवा आणि असंच प्रेम देत राहा. आणि आपला अजून एक नवीन चॅनल आहे, आपला अजून एक जुना चॅनल आहे खानिका शौकीन नावाने. त्याच्यामध्ये पण पूर्ण महाराष्ट्र आणि आपल्या भारतातल्या बऱ्याच ठिकाणी आम्ही कव्हर केलेलं आहे खाद्यपदार्थ. तिथं नक्की व्हिजिट करा आणि तिथं पण तुमचं भरभरून प्रेम द्या. चला भेटूया महाराष्ट्राच्या आणखीन एक नवीन ठिकाणी, खाद्य भ्रमंती करता करता नवीन ठिकाणी आणि चांगल्या ठिकाणी. तोपर्यंत खात राहा, पीत राहा, मजा करा. तर राहुल दादा, आपल्या हे अण्णाची मिसळपुरीचा आस्वाद घ्यायचा असेल तर कुठे यावं लागेल? मिसळपुरीचा आस्वाद घ्यायचा असलं तर शिर्डीला पालखी रोडला ताजीम खांबाबा चौक, हॉटेल साई पॅलेसच्या एकदम ऑपोजिट साईडला अण्णा मिसळ. टाईम आपला सकाळी 6:30 वाजता तर दुपारी 2 वाजेपर्यंत. दुपार 2 नंतर बंद असतं, परत सकाळी 7 वाजता रेडी चालू होतं. साईराम.